जयाचिकांता काय भीत मागे जयाचिकांता काय भीत मागे तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्प विकार झाला विसरू कसा मी गुरु पादुकाला श्री गुरुदेव दत्त आता कसा हा उपकार फेडू आले ओवाळून दूर सांडू ज्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरु पादुकाला श्री गुरुदेव दत्त जया वर्णिता वर्णिता वेदवाणी म्हणे नेती तिला दे दुरोणी नरे अंतरा पारजाच्या रूपाला विसरू कसा मी गुरु पादुकाला श्री गुरुदेव दत्त जो सर्वचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरु पादुकाला श्री गुरुदेव दत्त होता ब्राह्मण भार्या सहपुरा आला तिच्या उदरा मौनत्वे करीतो विचित्र मगजे नाना विलासे हरा मौजी बंदर झालिया तदुपरी काशीपुरा चालिला तो सद्गुरुराज श्रीधर हरी औदुंबरी राहिला श्री गुरुदेव Let's go.
वस्त्र सवारुनी शस्त्र विकल्पुनी अस्त्र विमंत्रुनी युद्धि निदाने नाम विठ्ठल सुंदर ब्रह्मा विष्णू आणि हर गुणातीत निर्विकार शुकालिकी गाईला चंद्रभागा रम्य तीर तेथे उभा कटी कर दिंड्या पताका अपार यात्रा घोष झाला
तेथे येता रामदास, तेथे येता रामदास, दृढ श्रीरामी विश्वास, रूप पालटोनी त्यास रामरूपी झाला. पुन्हा विठ्ठल स्वरूप, पुन्हा विठ्ठल स्वरूप, पूर्व पुण्य हे मुप लक्ष पायी ठेविला, म्हणावा जय जय राम. हालुनिया कवचे धरुनी परचाकर सव्य करो प्रतिभाले. गर्जत वीर दुधाट समीर, खेर नदीर उतावेळ झाले. वस्त्र सवारुनी शस्त्र विकल्पुनी, अस्त्रही मंत्रुनी युद्धी निघाले म्हणा. काय झालं चंद्रे? चंपूवहिनीने मग दुधाची घासरटी कशी वाटेत टाकली? मला दिसली नाही का ती? सांडलं ना सारं दूध, माजली मेली, एक काम धड करी तर शपथ. बरं तर बरं, प्राण सुद्धा जायचा हो माझ्या पोरीचा. होय ग होय. अंबादास, अरे अंबा, अरे अंब्या, काय झालं काय? काय झालं? ठेव ठेव. पाहिलंस पाहिलंस, हा तुझ्या बायकोचा पराक्रम. अरेच्या, सांडलं वाटतं सगळं दूध. ए चंद्रे, हे भर ना जरा ते. आटलंय माझे खेटे. मी
लाड करायला पाहिजेत नाही? हे आई, मी का कुठे तिचे लाड करतो? लग्न झाल्यापासून मी तिच्याशी कधी बोललो पण नाही. याच्यामध्ये तूच सांग ना ग. कधी देवघरातली फुलं कुणी पायदळी तुडवली ग? त्याच काठीचं हे का? आणि केराचा उकिरडा बघितला तसाच आहे सगळं. त्याच साठवीचं हे का? ब्या बघतोस काय? भरतो केर, उचलती फुलं. आणि काय रे, बायकोचे लाड करायला पाहिजेत ना, म्हणूनच ती शेफ हारली. बायकोला कशी धाकात ठेवायची याची अक्कल आहे का तुला? ते आहे, पण मी लग्न झाल्यापासून मी तिच्याशी कधी बोललो पण नाही. मी मान वर करून तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. म्हणूनच ती शेफ हारली आहे. कशी धाकात ठेवायची याची अक्कल आहे का तुला? हे आई, पण तिच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही असं तूच सांगितलंस ना? अरे मी हात नाही लावायचा, पण तिच्या लात तरी घालशील. चंद्रे, तुझा बाप कुठे गेलाय गावात? कुणाचे उकिरडे फुंकायला दे. आणि हे बघ, त्यांच्यासाठी आंघोळीला पाणी काढलंय का ते पण बघून ये जा. कार्टीने आंघोळीला पाणी काढलंय का ते बघून ये जा. अरे भर तो के. आई अगं, सप्पू वहिनीला पाणी काढून ठेवलंय बाबांसाठी. पण काल्यासारखं थंडगार. बाई आंघोळीला गार पाणी काढून त्या मारून का टाकायचंय? आधी चढलात नाही त्यांच्या प्राण. रात्रभर खोकत असतात. वर्षानुवर्ष मला कशी ती झोप म्हणून ठाऊक नाही. त्यांच्या डोंबला रक्ताचं गार पाणी घातलं आणि सुटली तुझी बायको. कुठली त्या पाया करण्याच्या कुळातली कीड आमच्या घरात येऊन शिरली आहे देव जाणे. लग्न झालं तसे आपले आई बाप उलटून टाकलं आणि माझं सोन्यासारखं जावई मारलं. चंद्रे नको नको रडू. आणि आता एकदा सासऱ्याला मारलं की सुटली. पांढऱ्या पायाची अवदसा मिळली. अरे बघतोयस काय शुभासारखा? आई, ही फुलं कुठे टाकू? टाक माझ्या डोंगलावर. आंब्या तिकडे बाहेर नेऊन टाक. आण तिला इथं फरफटत घाल तिच्या कमरेत 4 लाथा माझ्या डोळ्या देखत. नाहीतर मी चालले. चल गो चंद्रे, 4 घरं भीक मागून पोट भरलं. आई नको ग, तू असं नको करूस. एवढं सगळं त्याची आहे ना अक्कल. चल उचल सगळं. नीट उचल. बाहेर नेऊन टाक. असा उच्छाद मांडला नाही कार्ट्यानी. आणि आता ही कुठे उलटली देव जाणे. ओंकार स्वरूपा पाणी घालायचो मुखा वाहतात ते मुखा सर्वाणी महागणपती प्रार्थना
गणपते पुनः
समर्थांचा हा श्लोक पंक्तीत बऱ्याच वेळा ऐकायला मिळतो, त्या उपासनेच्या वेळी तरी, त्यामुळे पाठ आहे सगळ्यांना. पण आपण सगळे विचारवंत आहात, काही ना काही वाचन असतं, आवडतं. समर्थांचा हा श्लोक म्हणजे 4 पुरुषार्थ आहे. उपासनेला दृढ चालवावे, ब्रह्मचर्याश्रम, विद्या, शक्ती, बुद्धी, शिक्षण या पद्धतीनं एक 25 वर्षापर्यंत त्याची उपासना निग्रहानं करण्याचं वय पहिल्या चरणामध्ये सांगितलं. गृहस्थाश्रम म्हणजे स्त्री आणि पुरुष शक्ती एकत्र येतात. वृद्धांना सांभाळायचं असतं, नव्या पिढीला घडवायचं असतं आणि समाजामध्ये प्रपंच परमार्थ हा सगळा समतोल साधायचा. एकट्या पुरुषाकडेच सगळे गुण नसतात आणि एक स्त्रीच सगळं काही करू शकत नाही. 2 शक्ती एकत्र याव्या लागतात. त्याच्यावरती 3 बाकीचे आश्रम अवलंबून आहेत. म्हणून भूदेव संतासी सदा लवावे, गृहस्थाश्रम. कारण विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी स्वयंपाकाचं काम हातात घ्यायचं नसतं. शाळा कॉलेज करणाऱ्यांना स्वयंपाक करून जेवायला लावायचं का होतं? पूर्वीच्या काळामध्ये भिक्षा मागण्याची पद्धत होती, त्याचं तेज विद्येला वेगळंच यायचं. पंडित जितेंद्रजी अभिषेकी बुवांच्या स्वराला शास्त्र असलं तरी भक्तीचा रस आहे. याचं कारण माधुकरी मागायचे वारावरती पुण्यामध्ये, रोज रुद्र म्हणायचे. म्हणून त्यांचे उच्चार अंतीचा नियंता म्हणताना योगशास्त्रानं सगळ्या गळ्यातल्या स्वरयंत्राच्या शिरांना स्पर्श केला जातो. ते फार विचारी होते. ज्याला कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणतात ना, तशापैकी काम होतं दैवी. सांगण्याचं कारण वाणीला तेज तप येतं. त्यामध्ये या काही गोष्टी, भिक्षेचं अन्न किंवा स्वतः करून जेवल्याचं अन्न. आजच्या काळातही काही वैदिक मंडळी, कीर्तनकार कोणत्याही प्रांतात गेले तरी स्वतः अग्नीची उपासना करून त्या पद्धतीनं राहणारे, त्यांच्या वाणीचं तेज वेगळं. लहान मुलांना शिकण्याच्या वयामध्ये स्वयंपाक करण्यात वेळ घालवायचा नाही. आणि जे संन्यासी त्यांनी अग्नीला स्पर्श करायचा नाही. त्यांना भिक्षा घालायची कोण? वानप्रस्थाश्रमाकडे गेलेले, सध्याच्या भाषेत पेन्शनर म्हणूया, त्यांना पूर्वीसारखी कष्ट करू द्यायचे नाही. त्यांना सांभाळायचं कोण? त्याकरता विवाही संस्था आणि 2 शक्ती एकत्र येऊन दोन्ही कुळांना सांभाळतात, 3 आश्रमांना सांभाळतात. त्याला भूदेव संतासी सदा लवावे. आणि जो 60 नंतरचा वानप्रस्थाश्रम आहे, तो आपल्या अनुभवाचे बोल पुढच्या पिढीला द्यायचे आणि हळूहळू निसटायचं प्रपंचातून आणि 4 वाजता बुवांच्या कीर्तनाला हजर व्हायचं. त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. सत्कर्मयोगी वय घालवावे, वानप्रस्थाश्रम. काय म्हणतात त्याला? आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. किती गडबड होते बघा फाल्गुनाची, बोलायला सुद्धा इतका उल्हास आहे. संत हे सहजपणाचा आनंद देतात की भक्ती सुद्धा माझ्यावरती ताण वाटू नये, जबरदस्ती वाटू नये. काही गोष्टी सहजच घडाव्या लागतात. एक जुनं सुभाषित आहे, 3 गोष्टी जीवनात सहज आल्या तर सहजपणाचा आनंद मिळतो. इथले श्रोते असल्यामुळे अर्थ वेगळा सांगायला नको, उच्चार करतानाच सुभाषित कळेल आपल्याला. कविता वनिता निद्रा स्वायाता सुखदायिनी. कविता वनिता निद्रा स्वायाता सुखदायिनी. बलात आणि यमानातू सरसा विरसा भवे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 3 गोष्टी आनंद सहज देणारे असतात जीवनात. सुरस होतो, जबरदस्ती केली तरी विरस होतो. त्यातली पहिली म्हणजे कविता.
कविता ही सहजपणानं आली तर ऐकणाऱ्याला सुद्धा बरं वाटतं, बरं का, आनंद होतो. आम्ही वापरण्यातले शब्द असतात. काही कविता अशा आहेत की तो ऋतू, तो महिना आल्यानंतर मनामध्ये गुणगुणायलाच लागतो. आपण श्रावण शब्द वापरतो, मास शब्द वापरतो, हिरवा शब्द वापरतो, पण ते एखाद्या प्रतिभा संपन्न कवीनं वापरल्यानंतर श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण आल्यानंतर हेच काव्य येतं ना. नव्या पिढीतलं असेल तर ऋतू हिरवा, पण त्या शब्दांना अशी किंमत आहे की आम्ही श्रावण शब्द वापरतो. आता आमचा श्रावण म्हणजे काय पाळलाय बरं का श्रावण, पण ज्यानं मनाला पुलकित होतं, आनंद मिळतो, टवटवीत होतं, ते काव्य सहज आलं तर सहजपणाचा आनंद. शब्दांची ही जबरदस्ती करून चालत नाही. मग ती काव्य लोकांच्या मेंदूला मुंग्या आणतात आणि उत्तम पैकी लोक झोपतात गाढ. नाहीतर ते मग विनोद येतात, व्यंगचित्र. कवी खादीचा कुर्ता, शबनम, हातामध्ये फाउंटन, आणि तो कविता ऐकवायला जातो आणि लोक पळायला लागतात. असे काहीतरी विनोद असतात. पण कविता ही सहज आल्यानंतर त्या काव्याचा आनंद मिळतो. कविता दुसरं फक्त उच्चार करतो. जीवनात सहजपणानं आल्यानंतर आनंद असतो, नाहीतर सरसा विरसा भवित. वनिता दत्त दरबाराच्या नियमानं पुढे जातो उल्लेख करून. तिसरं निद्रा. निद्रा म्हणजे आरोग्य चांगलं राहायचं तर डॉक्टर सुद्धा सांगतात ना, झोप चांगली व्हायला पाहिजे, कमीत कमी 7-8 तास तरी वेळेवरती, तर आरोग्य चांगलं राहतं, मेंदू चांगला राहतो. ते सहज झोप येण्याकरिता काहीच करावं लागत नाही. पण काही जणांना झोप येत नसेल तर बरंच काय काय करावं लागतं. पहिलं सगळ्यांना बाहेर काढावं लागतं म्हणून ऑल आउट लावतात, मध्ये काही व्यत्यय येऊ नये. आणखीन काहीतरी रात्री झोपताना म्हणजे ताक वगैरे पितात, झोप चांगली लागावी, पोटात जिरावं म्हणून. काही जण गोळ्या घेतात, काही जण पातळ औषध घेतात झोप लागण्याचं. मी इथं शोधतोय तेवढ्या औषधांची नावं घेतो. काही जण गोळी घेतात झोपेची, तरी पण पहाटेपर्यंत जागे असतात, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. पण असं न करता झोप सहज यावी आणि त्याचा आनंद मिळावा. दुसरा उपाय नाही का आहे ना, 5 तारखेपर्यंत उपाय आहे कोण गावात. माझं कीर्तन, कीर्तनात या काय घोर झोप लागते माहितीये. गोळी घ्यायला नको, पातळ औषध घ्यायला नको. म्हणजे आम्ही सुद्धा काही कमी, पण असं सहज आल्यानंतर सुरस होतो जीवनात आनंद. बलात आणि मानातू सरसा विरसा भवित. व्यवहारात जर असं आहे, मग परमार्थामध्ये संत आम्हाला जबरदस्ती करतील का? आम्हालाही त्रास न देता अधिकार तैसा करू उपदेश. देवीच्या ठिकाणी असतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंबा माता की. या देवतांचं वर्णन सर्व मंगल मांगल्य. मला कळलं नाही तरी मी कसा असावा, मला काय मिळाल्यानंतर मांगल्य ठरेल, हे आईला किंवा दत्तात्रेयांना कळतं. एक प्रकारचं मांगल्य नव्हे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. मातृरूपेण, क्षुधारूपेण, शक्तिरूपेण, कलारूपेण, विद्यारूपेण. म्हणून सर्व मंगल मांगल्य.
Come on.
राम